नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जे काही आज मी म्हणजे तुमच्या समोर दिसते किंवा जे आयुष्य जगते ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे, स्वामींच्या कृपेमुळे आहे. कारण स्वामी जर माझ्या सोबत नसते, माझ्या आयुष्यात नसते, तर मी आज कदाचित म्हणजे मी मृत्युमुखी सुद्धा पावले असते किंवा मी तुमच्या समोर दिसले पण नसते. इथपर्यंत माझ्यासोबत हा इन्सिडेंट झालेला होता. अक्षरशः खूप मोठ्या संकटातून स्वामींनी आम्हाला वाचवलेलं आहे. अक्कलकोटला जाताना अपघात होता अक्कलकोटवरून येताना अपघात होता वाचला. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. आणि ताई पारायण करत होत्या, तर त्या पारायणामध्ये सुद्धा स्वामींनी त्यांना 4-5 दिवसामध्येच इतके छान अनुभव दिले ना. तर ते अनुभव काय आहेत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी स्वामी सेवेमध्ये खूप दिवसापासून आहे. जमेल तशी मी स्वामींची सेवा करते, जमेल तसं स्वामींचं नामस्मरण करते. मला त्या स्वामींच्या सेवेमध्ये खूप म्हणजे माझं संकट एकीकडे आणि स्वामींची सेवा एकीकडे. मी जेव्हा स्वामींची सेवा करायची तेव्हा मला कुठेतरी मनामध्ये यायचं की म्हणजे स्वामींची सेवा करूनही मला मनाला खूप सुख, शांती आणि समाधान मिळायचं, जे कुठे मला बाकी कितीही पैसे घालवा किंवा कितीही देवदेव करा तरी पण काहीच फरक पडत नव्हता. पण जेव्हा मी स्वामींची सेवा करायची ना, तेव्हा मला खूप बरं वाटायचं, मनाला खूप बरं वाटायचं. म्हणून मी स्वामींची सेवा करायची. आणि असं सेवा करता करता मला गोडी निर्माण झाली आणि मी अजून जास्त सेवा करायला लागली. तर एक दिवस असं झालं की माझ्या बहिणीला अक्कलकोटला जायचं होतं. तिचे खूप मोठे प्रॉब्लेम होते. मग मी स्वामींसमोर प्रार्थना केली की स्वामी मला हिचा प्रॉब्लेम सुटू द्या, हिचे संकट दूर होऊ द्या, हिचे दुःख दूर होऊ द्या. मी माझ्या स्वखर्चाने तिला अक्कलकोटला घेऊन येईन. असं तिने स्वामींसमोर प्रार्थना केली. आणि स्वामींसमोर प्रार्थना केल्याच्या नंतर त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा प्लॅन केला. अक्कलकोटला गेले. त्याच्यानंतर अक्कलकोटला जाताना ते व्यवस्थित पोहोचले. पण येतानाची जी गोष्ट होती ते येताना म्हणजे अक्कलकोटला गेल्याच्या नंतर त्यांनी दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं. अगदी नंबरही खूप लवकर लागला. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या ताईंच्या जेव्हा त्यांनी समाधी मठावरती डोकं टेकवलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. त्यांना खूप भावना म्हणजे भरून आलं की आपण म्हणतो ना, जेव्हा आपण स्वामींच्या खूप जवळच असतो तेव्हा आपलं मन खूप भावनिक होऊन जातं. अगदी तसंच झालं. आणि त्याच्यानंतर ताई चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये गेल्या. चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये गेल्यावरती तिथं आज पण स्वामींच्या पावलं उमटलेली आहेत. आणि त्या स्वामींच्या पावलातून अष्टगंधाचा वास येत होता, म्हणजे सुगंध येत होता पूर्ण. आणि ताई ज्या ठिकाणी जेवायला बसलेल्या होत्या तिथे सुद्धा पूर्णपणे अष्टगंधाचा सुगंध येत होता. म्हणजे तुम्ही विचार करा की जिथे ह्या ताई जात होत्या तिथे स्वामींचा वास होता आणि स्वामी तिथे होतेच, स्वामी यांच्या सोबत होते. म्हणजे ताई इतक्या भाग्यवान आहेत की साक्षात स्वामींच्या पावलांचा स्वामींच्या पावलांचं साक्षात दर्शन सुद्धा त्यांना मिळालं. त्याचबरोबर स्वामी त्यांच्या सोबत होते, ती सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यानंतर जे काही आयुष्यामध्ये घडत गेलं त्या ताईंनी दर्शन घेतलं. तिथे पण ताईंचं म्हणजे खूप छान दर्शन झालं चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये. ताई परत निघाल्या. ताईच्या फॅमिली परत निघाल्या येण्यासाठी. आणि येताना ताईंसोबत खूप मोठा इन्सिडेंट झाला. नुरसिंह सरस्वती गाडीच्या तिथे आल्याच्या नंतर येता त्यांना नुरसिंह सरस्वतीची गाडी लागते. आल्याच्या नंतर तिथे त्यांच्या मिस्टरांना अचानक झोप लागली. त्याचे मिस्टरच गाडी चालवत होते. अचानक झोप लागली आणि
थोडा वेळ झालं की गाडी अशी डाव्या साईडला पूर्णपणे कललेली होती. मग त्या ताई मोठ्याने ओरडल्या. तेव्हा त्यांचे मिस्टर जागे झाले आणि ते विचारतात की तू अशी का किंचाळीस. तर त्या ताईंनी सांगितलं तुम्हाला झोप लागली होती, गाडी पूर्णपणे अशी कल्ली होती आणि तरी सुद्धा कल्ली असताना ती गाडी पूर्णपणे कंट्रोल झाली. कारण ह्यांचे मिस्टर तर गाडी चालवतच नव्हते, त्यांना डोळा लागलेला होता. मग गाडी कोण चालवत होतं हा त्यांना प्रश्न पडला. तर ताईंनी मनामध्ये विचार केला, साक्षात स्वामी आपल्या सोबत होते आणि स्वामींनीच ही गाडी पूर्णपणे आणि व्यवस्थित चालून म्हणजे ती गाडी पूर्णपणे हँडल केली. आणि थोड्याच वेळामध्ये समोरून एक गाडी आली. तरी ह्यांच्या थोडा वेळ झाले परत त्यांच्या मिस्टरांना झोप लागली आणि एक समोरून गाडी आली आणि ती गाडी अशी आली की अक्षरशः असं वाटलं की ती पूर्णपणे आम्हाला धडकते आता इतकं. आणि तेच झालं, आली आणि गाडीला धक्का दिला. त्या गाडीच्या काचा फुटल्या. पण आम्हाला म्हणली गाडीच्या काचा फुटल्या, सगळं काही म्हणजे हे झालं, पण आम्हाला काही सुद्धा लागलं नाही. म्हणजे जे त्यात लोक बसलेले होते गाडीमध्ये त्यात एकाला सुद्धा काहीच झालं नव्हतं. तिथून पुढेही त्यांच्या मिस्टरांनी त्यांनी एकदम स्वामींनी एकदम सुखरूपपणे त्या ताईंच्या घरी पोहोचवलं. म्हणजे हा जो प्रवास होता ना, त्या प्रवासामध्ये त्यांच्या मिस्टरांना काहीच समजत नव्हतं कसं ड्रायव्हिंग करायचं, काय करायचं. जाताना त्यांनीच ड्रायव्हिंग केलेलं होतं, एकदम व्यवस्थित गेले. पण येताना त्यांना समजत नव्हतं की कसं यायचं, काय करायचं. ते पूर्णपणे म्हणजे असे झोपीतच असल्यासारखे होते, त्यामुळे त्यांना समजत नव्हतं की काय करायचं. तर ते त्या ताईंना समजेना की नेमकं आमच्यासोबत काय झालं होतं. हा अनुभव सांगताना माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की तो इन्सिडेंट जरी आठवला तरी पण ताई सांगतात की खूप वाईट परिस्थिती होती. जर त्या दिवशी अजून म्हणजे काचा फुटून जर आम्हाला काही झालं असतं तर कदाचित मी तुमच्या समोर आज अनुभव सांगायला सुद्धा राहिलेले नसते. तो शेवटचा दिवस माझा राहिला असता. पण स्वामी कृपेने आमचं सगळं व्यवस्थित झालं आणि आमच्या नकाला सुद्धा धक्का लागू दिला नाही स्वामी महाराजांनी. स्वामींची कृपा, स्वामींची लीला खरंच खूप अगाध आहे. ताई सांगतात की जर मी स्वामींच्या सेवेत नसते तर कदाचित खूप मोठं संकट त्या दिवशी आमच्यावरती आलेलं होतं आणि मग शेवटी मरण आणि मृत्यू हा निश्चित होता. पण मी स्वामी सेवेत होते, स्वामी आमच्या सोबत होते, त्याच्यामुळे किती मोठं संकट आलं. स्वामींची लीला खरंच खूप अगाध आहे. स्वामींच्या सेवेमध्ये जो म्हणजे मनापासून शरण जातो स्वामींना, स्वामींची सेवा करतो ना, त्यांच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही याची प्रचिती खरंच जो भक्त मनापासून सेवा करतो ना त्यालाच येते. दुसरा अनुभव ताई सांगतात की आमचं म्हणजे पूर्ण घर झालेलं होतं आणि नवीन घरामध्ये पारायण करावं असं त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करण्याचं ठरवलं. त्या पारायणाचे 4 दिवस झाले, 4 दिवस कंप्लीट झाले आणि त्या दिवशी त्यांना असा अनुभव आला की जिथे त्यांनी पूजा मांडलेली होती त्या खाली त्यांना खूप मोठा विंचू आलेला दिसला. आणि तो विंचू असा होता की जोपर्यंत त्यांची अध्याय वाचन होत नाही तोपर्यंत तो विंचू तिथेच थांबायचा रोज. आणि ते अध्याय वाचून झाले, त्या दिवसाचं पारायण झालं की तो विंचू परत निघून जायचा. म्हणजे या गोष्टीचं ताईंना काही समजत नव्हतं की नेमकं काय अर्थ असेल म्हणून. पण तो विंचू होता तो साक्षात स्वामी म्हणजे म्हणतात ना, स्वामी कुठल्याही रूपामध्ये येऊन आपल्याला प्रचिती देतात. पण त्या विंचूने मला धक्का सुद्धा लावला नाही, कारण स्वामी साक्षात माझं पारायण ऐकत होते. मी जे अध्याय वाचत होते त्या अध्यायाला स्वामींची उपस्थिती होती. ताई सांगतात की स्वामींनी मला माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे अनुभव दिले. मी समजलं की माझं पारायण सफल झालं. एक दिवस का होईना पण स्वामींनी मला प्रचिती दिलीच. मी सर्व स्वामी सेवेकरांना किंवा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना स्वामी सेवेत यायचं आहे, त्यांच्यासाठी म्हणा की मी एकच प्रार्थना करेल किंवा एकच त्यांना सांगेल की तुम्ही स्वामींची कुठलीही सेवा करा, ती कधीच व्हायला जाणार नाही. आणि तुम्ही साधं श्री स्वामी समर्थ जरी नाव घेता तरी त्या नावामध्ये इतकं काही दडलेलं आहे की साक्षात तुम्ही सेवा करता आणि
तुमच्यावर जी येणारी संकट आहेत, जी अडचणी आहे, त्याची काळजी आपले स्वामी महाराज घेतात. कारण त्या संकटांमधून, त्या दुःखांमधून बाहेर काढणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत. कारण स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना, आपल्या भक्ताला, आपला भक्त जेव्हा एकटा असतो, संकटात असतो, दुःखात असतो, तेव्हा काळजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांना असते. आपल्या भक्ताला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. त्यामुळे स्वामींची सेवा करा, स्वामी सेवेकरी घडवा आणि जास्तीत जास्त तुम्ही स्वामींपर्यंत म्हणजे स्वामींची सेवा, जो ज्याला कोणाला गरज आहे किंवा जो खूप दुःखात आहे, अडचणीत आहे, त्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा आणि त्यांना सांगा की बाबा तू एकदा तरी स्वामींचं नामस्मरण करून बघ, स्वामींना शरण जा, मग तुझा प्रश्न मार्गी लागतो की नाही. तर असे जर तुमच्या हातून पुण्य घडत गेलं तर नक्कीच स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहतील आणि तुम्ही आयुष्यात खूप सुख, समाधान आणि ऐश्वर्याने, आनंदाने आयुष्य जगाल. तर खरंच या ताईंचे अनुभव खरंच खूप छान होते. हा अनुभव यायला सुद्धा खरंच खूप मोठी पुण्याही लागते. आपल्या हातून काहीतरी भाग्य, आपल्या हातून काहीतरी चांगले कर्म घडणारे म्हणजे जे काही आपल्या हातून काहीतरी चांगले कर्म घडावे लागतात. त्याशिवाय आपल्याला आजच्या जन्मामध्ये चांगले दिवस बघायला मिळत नाहीत. तर असाच काही ताईंचा अनुभव होता. तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.